दंडोत प्रणाम. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला विचारतो, देवा तुम्ही पृथ्वीवर केव्हा येता? ते म्हणले, मी नेहमीच काही पृथ्वीवर येत नाही, सृष्टीत येत नाही, पण ज्यावेळेस यदा यदा धर्मस्य धर्माची ग्लानी होते, धर्माला ग्लानी येते. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि मग त्या धर्माला ग्लानी आली तर ती ग्लानी मरगळ दूर करण्यासाठी मी सृष्टीमध्ये येत असतो. आणि कशाला येतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे साधूचं रक्षण करण्यासाठी, साधारण जनतेचं, जे परमेश्वराचे भक्त आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां दुष्कृत्य करणाऱ्याचं नाश करण्यासाठी मी पृथ्वीवर येत असतो. माय बाबा, खरंच श्रीकृष्ण महाराजाचं हे म्हणणं जे आहे हे एकदम खरं आहे. श्रीकृष्ण महाराज ज्यावेळेस कंस राज्यावर आला आणि कंसाला असं सांगण्यात आलं की ही जी देवकी आहे तुझी बहीण, ह्या देवकीला 8वा मुलगा होईल आणि तो 8वा मुलगा तुझा घात करील. मग त्याचं डोकं फिरलं आणि त्यानं मुलं लेकर देवकीच्या वसुदेव देवकीला बंदीगृहात टाकलं आणि तिचे मुलं मारायला, लेकरं मारायला सुरुवात केली. हे तर बहिणीच्या सोबत झालं, हे दुष्कृत्य बहिणीसोबत झालं, मेहुण्यासोबत झालं. पण मग याचा अर्थ असा की जो माणूस आपल्या नातेवाईक संग जर एवढे दुष्कृत्य करतो तर लोकांसंग, जनसामान्यासाठी काय, जनसामान्याचं काय, जीवनाचं काय? तर हे असं दुष्कृत्य करणारा जो माणूस होता कंस, आणि कंसाला मारण्यासाठी श्रीकृष्ण महाराजानं वसुदेव देवकीच्या उदरी जन्म घेतला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि ते म्हणले की मी जन्माला मला मथुरेला मथुरेतून गोकुळात नेऊन ठेवा. आणि मग तिथं गोकुळात नेऊन ठेवण्यात आलं. आणि तिथून मग हे कंसानं त्याच्यावर अनेक मोठमोठे दुष्ट लोक पाठवले आणि त्या दुष्टाचा संहार श्रीकृष्ण महाराजांनी केला. आणि परित्राण आणि साधूचं रक्षण, संत चांगल्या लोकांचं रक्षण केलं. असं त्यावेळेस मग पुन्हा हा जो जरासंध नावाचा त्याचा सासरा होता, कंसाचा सासरा, तो चिडला. मग त्यानं पुन्हा नंतर मग कंसाला देखील मारलं 12 वर्षानंतर श्रीकृष्ण महाराजानं. आणि लोकांचं रक्षण केलं आणि राज्य दिले. युग्रसेना केला मथुरा पाळ असं म्हणते. तर मग मथुरेचं रक्षण केलं, उग्रसेनाला राज्य दिलं. आणि मग पुन्हा मग हे ऐकून त्या कंसाचा जो सासरा होता तो बी दुष्ट होता, नंबर 1 दुष्ट. आणि तो चिडला आणि त्यानं मग श्रीकृष्ण महाराजाजवळ 17 स्वाऱ्या केल्या. आणि 17 स्वाऱ्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं अनेक दुष्टाचा संहार केला. पहिल्याच वेळेस बळीराम दादानं जरासंधाला पकडलं होतं, मारणार होते. परंतु श्रीकृष्ण महाराज म्हणले त्याला मारू नको, सोडून दे त्याला, कारण आपण प्रत्येक दुष्टाच्या घरी जाऊ शकत नाहीत, प्रत्येक वाईट माणसाच्या घरी जाऊन त्याला मारू शकत नाहीत. परंतु बरं झालं ना, याला सोडून दे, हे पुन्हा सगळे जमा करीन आणि आणीन आणि आपण त्याचा संहार करू. तर अशा प्रकारची रणनीती श्रीकृष्ण महाराजांनी वापरली माय बाबा. आणि दुष्टाचा संहार केला, सगळे लोक विरोधात, पण श्रीकृष्ण महाराज एकटेच वेगळे. आणि तरीही श्रीकृष्ण महाराज कोणालाही जुमानलं नाही. त्यांनी दुष्टाचा संहार केला, शिशुपाळाला मारलं
अनेक वक्रदंत शिशुपाळ वक्रदंत अनेक लोक दुष्ट जे होते त्यांचा संहार केला. बाबू पुन्हा आणि त्या जरासंधाला मग शेवटी तो 17 स्वाऱ्यात देखील त्याला मारलं नाही, पण त्याच्या घरी जाऊन म्हणजे त्याच्या राजवाड्यात गेले तिघंजणं. कोण? धर्म, भीम आणि धर्म नाही भीम, अर्जुन आणि श्रीकृष्ण महाराज तिघंजणं गेले आणि त्याला एक ब्राह्मण वेशात गेले आणि त्याला एक भीक मागितली की आमच्या सगळं द्वंद्व युद्ध कर, गदा युद्ध कर. आणि मग गदा युद्ध झालं माय बाबा. आणि तिथं त्या कौसा त्या जरासंधाला ठार मारण्यात आलं आणि त्याचं राज्य घेतलं नाही, त्याचं राज्य त्याच्या मुलाला दिलं. आणि 100 राजे, 100, 200, 500 राजे काय होते बंदीच्या शाळात त्या सगळ्याला सोडविण्यात आलं. असं परित्राणाय साधूना विनाशायचे दुष्ट साधूचं रक्षण केलं आणि दुष्ट करणाऱ्या दुष्ट लोकांना त्यांनी ठार मारले श्रीकृष्ण महाराजांना. असे अनेक तुम्हाला उदाहरण श्रीकृष्ण महाराजांच्या जीवनातली देता येते. तर अनेक लोकांना त्यांनी दुष्टांना ठार मारलं. आणि कौरव देखील दुष्ट होते, कौरवाला देखील मारण्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांचा मोठा हात होता. त्यांचा संहार करण्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांचा मोठा हात होता. अर्जुनाला पुढं करून श्रीकृष्ण महाराजानं त्या दुष्टाचा संहार केला. म्हणजे 18 अक्षयोनी दुष्ट लोक मारले गेले त्यावेळेस. आणि दुर्योधन मारला गेला, सगळे दुष्ट मारले गेले. आणि परमेश्वराचं जे कार्य होतं परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम, तर ते कार्य करण्यासाठीच ते आले होते पृथ्वीवर आणि त्यांनी ते कार्य केलं मायबाबा. तसेच आता मायबाबा प्रत्येक युगामध्ये श्रीकृष्ण महाराज स्वतः येतात किंवा काही लोकांना पाठवतात आणि त्यांच्या हातातून ते कार्य करून घेतात. मागं TN शेषन नावाचा एक माणूस आला होता. त्या TN शेषन देवानंच पाठवलेला माणूस होता तो. आणि त्यानं त्या इलेक्शन कमिशन पद होतं त्याच्याकडं. ते इलेक्शन कमिशन पद इतकं चांगलं हँडल केलं की तसं कोणीही इलेक्शन कमिशन पद म्हणजेच इलेक्शनचा कमिशनर म्हणजे काय हेच कोणाला माहीत नव्हतं. परंतु त्या TN शेषननं माहीत करून दिलं मायबापू. पण जर TN शेषन असं आहे असं जर ह्या दुष्ट लोकांना राजकारणी लोकांना कळलं असतं ना तर त्याला त्यांनी त्या पदावर जाऊन दिलं नसतं. परंतु त्या लोकांना माहीत नव्हता हा TN शेषन एवढा खामक्या निघेल म्हणून. परंतु तो खामक्या निघाला आणि सगळ्याला त्याने धाक दरारा. आणि तोच दरारा अजून बी त्या इलेक्शन कमिशनचा आहे. पण आता पुन्हा तो इलेक्शन कमिशन भ्रष्ट झालं मायबाबा. असे अनेक खाते भ्रष्ट झाले. आणि विशेष म्हणजे ह्या राजकारणातल्या गोष्टी द्या सोडून, परंतु समाजकारणात जीवनामध्ये ह्या वाईट गोष्टी पैशामुळं पसरल्या. आज प्रत्येक तुम्ही बाहेर जर गेले, बाजारात गेले, तुम्हाला गहू चांगले भेटणार नाही. तुम्हाला काही खाद्यपदार्थ तुम्ही पनीर आणाय गेले तर ते देखील पनीर डुप्लिकेट भेटणार. तुम्ही पेढा आणाय गेले तरी पेढ्या डुप्लिकेट भेटणार. तुम्हाला दूध बी डुप्लिकेट भेटणार. तुम्हाला प्रत्येक वस्तू बाजारामध्ये तुमचे विषारी भेटणार. विषारी आंबे विषारी, तुम्हाला केळं विषारी, सगळे विषारी पदार्थ भेटणार. आणि माय बाबा हे काय राजकारण्याला माहीत नाही आहे? माहीत राजकारण्याला एका राजकारणी बाईनं सगळ्या जनतेला बोलून घेतलं होतं काय घराणे आहेत तुमचे. तर मी पण गेलो होतो ते घरानं सांगायला. मी म्हणलो होतो बाई मला काही नको, पण हे विषाचं अन्न आम्ही दररोज खालोत, याच्यावर काहीतरी करा. ती म्हणे ते माझं काम नाही, ते वरच्या मोदीचं काम आहे. असं तिनं ते म्हणजे आपल्यावरलं अंगावरलं ते घोंगडं झटकून लावलं. मायबाबा ते आजपर्यंत असे घोंगडे झटकून लावले. आणि ह्या राजकारणी लोकांना, ह्या मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला ह्या भ्रष्ट लोकांकडून पैसे मिळतात. आणि मग पैसे मिळाल्यामुळं ते त्याच्याकडं कानाडोळा करतात. परंतु मग हे फार वाढलं आणि मग त्याचा कळस झाला. हे देवाला काही सहन झालं नाही बाबा. आणि देवानं एक तुकाराम पाठवून द्या. आणि तो तुकाराम मुंढे नावाचे माणसं पाठवून दिले. मायबाबा त्या तुकाराम मुंढेनं एवढी क्रांती केली की
आपल्याला समजून दिलं, आपल्याला दाखवून दिलं, सरकारला दाखवून दिलं, सगळ्या जगाला दाखवून दिलं की आपण जो प्रत्येक घास जो खातो तो विषाचा घास आहे. हे सगळ्या लोकांना दाखवून दिलं. आणि जे दुष्ट होते, जे लोकांना विष खाऊ घालणारे जे लोक होते, विषारी अन्न अन्नाचा विक्री करणारे लोक होते, त्यांना देखील त्या मुंडे साहेबानं जलात पाठवलं. माय बापो, हा खरा म्हणलं तर परमेश्वरानं पाठवलेला आहे, देवदूत आहे, खराच देवदूत आहे. तर माय बापो, हा माणूस ह्या पदावर सदोदित शेवटपर्यंत राहावा अशी सगळ्या जनतेची अपेक्षा आहे. परंतु सरकार याला केव्हा ह्या माणसाला ह्या पदावरून उचलबांगडी करील आणि दुसऱ्या पदावर टाकील याचा नियम नाही. मग ते सस्पेंड करण्याच्या मार्गावर आहेत, त्याला टर्मिनेट करण्याच्या मार्गावर आहेत, त्याचा खून करण्याच्या मार्गावर लोक आहेत हे लोक. परंतु तसं होईनं, कारण देवाची कृपा, देवाचा हात त्याच्या पाठीवर आहे, देवाचा हात त्या मुंडे साहेबाच्या डोक्यावर आहे. जोपर्यंत देवाचा हात आहे तोपर्यंत मुंडे साहेबाचं काहीच होणार नाही. मुंडे साहेब, तुम्ही घाबरू नका. आमच्यासारखे साधू संत आम्ही तर काय करणार तुमच्यासाठी, काही करू शकत नाहीत. परंतु जो आमचा आशीर्वाद आहे तो केवळ तुमच्या सतत पाठीशी आहे. माय बाबा, ह्या मुंडे साहेबानं सगळे आपल्याला दाखवून दिलं की आपण दररोज काय खातो. आपण तर आपल्या संसारात रममान झालेलो आहेत, आपल्याला हे काही समजत नाही बाकीचं. परंतु त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की तुम्ही काय खाता, तुम्ही तुमच्या लेकराला काय खाता. अहो, शास्त्रज्ञाचं तर म्हणणं असं आहे की इथून पुढच्या काही काळानंतर 10 वर्षाच्या 20 वर्षानंतर प्रत्येक घरोघर कॅन्सरचा पेशंट तुम्हाला दिसेल. कारण हे जे आपण खातो तर हे सगळं कॅन्सर निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण खातो. हे आंबे तसेच, केळं तसेच, सगळ्या वस्तू तसेच भेटायला. तुम्ही प्रत्येक वस्तू तुम्ही खातात तर ती तुम्हाला विषारी आहे. माय बाबा, लोक म्हणतात की बाबा पुराणात म्हणलेलं आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे तुम्हाला म्हणजे अन्नदानाचं महत्त्व, अन्नदान करा. बरं, अन्नदान तुम्हाला नाही करता आलं तर नका करू बापा, पण कोणाच्या अन्नामध्ये माती तरी मिसळू नका असं संत लोकांचं म्हणणं आहे. पण माय बाबा, हे माती नाही मिसळत, हे विष मिसळायचं, विष. माती मिसळून त्याचा पोट भरणं, आता माती मिसळून त्याचं पोट भरणं, आता त्याचं पोट भरायले विष मिसळून, म्हणून हे विष मिसळायले माय बाबा. आणि सगळ्या जगाला मारण्याचा प्रयत्न यायचा आहे. आणि आपले फक्त कशासाठी, तर फक्त पैसे गोळा करण्यासाठी, पैसा धन गोळण्यासाठी हे सगळ्या लोकांचा प्रयत्न आहे माय बाबा. हा म्हणजे देशविरुद्ध आहे, राष्ट्रविरुद्ध आहे, धर्मविरुद्ध आहे, मानवतेच्या विरुद्ध, सगळ्याच्या विरुद्ध ही गोष्ट आहे. परंतु ही गोष्ट सरकारच्या लक्षात येऊन देखील सरकार अर्थव्यवस्थेमुळे त्याला हे लोक राजकारणामध्ये म्हणजे इलेक्शनमध्ये पैसे देतात आणि त्या त्याच्यामुळं हे लोक त्यांच्यावर काहीच बडगा टाकत नाहीत. परंतु असा एक माणूस देवानं पाठवून द्याला मुंडे साहेबासारखा. आणि मायबाबा, असा मुंडे साहेबासारखा माणूस पाठवला आणि त्यानं हे सगळ्या गोष्टी तूर्त तरी बंद झाल्या. पण त्याची बदली केव्हा होईल आणि केव्हा पुन्हा ह्या गोष्टी सुरू होत्या आणि पुन्हा केव्हा आपण आपल्या हातामध्ये विषाचा घास येईल हे सांगता येत नाही. मायबाबा काही असू द्या, परंतु असे हे मुंडे साहेब इथं यायचा जन्म, यायचा प्रत्येकाचा मृत्यू होत असतो, हे प्रत्येकाचा मृत्यू होत असतो. पण यायचा मृत्यू, त्याचा बी मृत्यू होईल, माझा बी होईल, सगळ्या जगाचा होईल. परंतु आपण नरकाला जाऊ, पण आमचे मुंडे साहेब मात्र सुचिनाम श्रीमताम गेहे, सुखी श्रीमंताच्या घरी त्याचा जन्म होईल. सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजयते. अशा सुचिरभूत लोकांच्या घरी त्यांचा जन्म होईल आणि त्यांना परमेश्वर सुख देईल. काय बाबा, खरंच हा मुंडे साहेब एक देवदूत आहेत, देवानं पाठवलेला एक दूत आहे. आणि त्या दूताचं संरक्षण करणं, त्या दूताच्या पाठीमागं आपण राहणं आपलं खरंच सगळ्या जनतेचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य तुम्ही कराल अशी मी तुमच्यापाशी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.